यावेळेस आपण बघतोय या स्पर्धेचा रनर अप राहिलेला संघ सज्जूलाला परभणी यांना मात्र दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे. वेल प्लेड सज्जूलाला परभणी. मोठा सामना होता. मोठ्या सामन्यात चांगली कामगिरी होऊ शकली नाही, परंतु यश तुम्ही मिळवलंय. ज्या पद्धतीचा खेळ तुम्ही या स्पर्धेदरम्यान दाखवलाय नक्कीच कौतुकास्पद राहिलाय. आणि प्रत्येक स्पर्धा जिंकणं हेच महत्वाचं नसतं, तुम्ही पूर्वीपेक्षा चांगलं केलंय हे तेवढंच महत्वाचं असतंय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तुम्हाला मिळालंय. एक चांगल्या पद्धतीचा खेळ तुम्ही दाखवलाय. नक्कीच कौतुकास पात्र आहात. सज्जूलाला परभणी मानाचा शिवछत्रपती चषक 2024 या स्पर्धेतील रनर अप द्वितीय पारितोषिकाचा मानकरी. आता आपण आमंत्रित करूया स्पर्धेचा मालिकावीर ठरलेला मॅन ऑफ द सिरीज विदर्भ टायगर पप्पू आमिर रशीद. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात कमालीची कामगिरी केलेला आमिर रशीद उर्फ विदर्भ टायगर पप्पू या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय. आणि ही मालिकावीराची चमचमती ट्रॉफी हिंगोलीचे लोकप्रिय खासदार हेमंतदादा पाटील यांच्या हस्ते त्याला मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली गेली आहे. जाऊयात या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि उत्कृष्ट गोलंदाज कोण, ज्याने अंतिम सामन्यात कहर केला. पहिल्या षटकात 4 बळी घेऊन आपला स्पेल संपवला. तो 2 षटकांत 6 बळी. तोच समीर ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. कळमनुरी विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री संतोषजी बांगर यांच्या हस्ते त्याला ही चमचमती ट्रॉफी दिल्या जात आहे. तसेच श्यामभाऊ कदम आणि अजिंक्य भाऊ नागरे यांच्याकडूनही त्याला 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलंय. वेल बोल्ड समीर. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आणि हिंगोली प्रीमियर लीग या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज यावेळेस स्क्रीनवर दिसतोय आकाश कदम. या स्पर्धेतील एकमात्र शतक ते या फलंदाजाच्या नावावर आहे. आकाश कदम, ज्याला आपण या संपूर्ण स्पर्धेत आकाश कडक या नावाने ओळखलाय. कडक फटक्यांनी आपलं प्रदर्शन दाखवत आकाश कदम ठरलाय हिंगोली प्रीमियर लीग या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. आता वळूया पुढच्या पारितोषिकाकडे, म्हणजे ओपन लीग स्पर्धेतील विजेता जखमी शेर अकोला. संपूर्ण संघाला इथे बोलवण्यात येत आहे, कारण मोठं पारितोषिक आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹1,00,000 हिंगोलीचे लोकप्रिय आमदार संतोषजी बांगर यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं हे ₹1,00,000 रुपयाचं पारितोषिक जाते जखमी शेर अकोला संघाला. यावेळेस येथे हिंगोलीचे लोकप्रिय खासदार माननीय श्री हेमंतदादा पाटील हे उपस्थित आहे. तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा खेळवली गेली, रामभाऊ कदम, तेही यावेळेस उपस्थित आहे. युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली हिंगोलीची मानाची स्पर्धा शिवछत्रपती चषक 2024 आणि या स्पर्धेचा मानकरी जखमी शेर अकोला. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी होऊन जाऊ द्या.
यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत घ्यावी लागती त्यापेक्षा दुप्पट मेहनत यश टिकवण्यासाठी घ्यावी लागती आणि हीच मेहनत या संघाने घेतली आहे. जखमी शेर अकोलाने पटकवलाय मानाचा शिवछत्रपती चषक. आणि हाच आहे तो मानाचा शिवछत्रपती चषक ज्याला आनंदाने जखमी शेर अकोलाचे सर्व क्रिकेट खेळाडू घेऊन मिरवत आहे. बघताय आपण अकोला संघाच्या खेळाडूने यावेळेस मात्र आभार व्यक्त केले ते आयोजकांचे, कारण ही स्पर्धा खेळण्यास त्यांना जो आनंद मिळाला आहे, एक चांगल्या प्रकारचा आनंद आणि एक चांगल्या प्रकारच्या स्पर्धेत सहभागीच होता नाही आलं तर ती स्पर्धा ही जिंकता आली याचा आनंद मात्र त्या खेळाडूच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय. आता मात्र आपण बघतो इथे या स्पर्धेतील तिसरं आणि चौथं बक्षीस ज्या संघांना आहे छत्रपती वॉरियर्स या स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचा विजेता हिंगोलीचा स्थानिक संघ मात्र या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय. एक चांगलं प्रदर्शन आपल्या खेळीने दाखवलंय. सेमीफायनल च्या सामन्यामध्ये सुद्धा या संघाने कडवी झुंज दिली होती. तिसऱ्या चषकाचा मानकरी छत्रपती वॉरियर्स हिंगोली. मानाच्या शिव छत्रपती चषकासाठी घेतलेली मेहनत आकाश कदम आणि या आकाश कदमची पाठराखण करताना त्याचं कौतुक करताना आपले लोकप्रिय आमदार श्री संतोषजी बांगर साहेब आपल्याला दिसत आहे. आणि अशा प्रकारची कौतुकाची थाप मात्र प्रत्येक शिवसैनिकासाठी एक प्रेरणा देणारी ठरली आहे. तसेच अब्रार मोमीन याच्याही मेहनतीचं कौतुक इथे मात्र केलं जात आहे.
बघू शकता यावेळेस आपल्याला या स्पर्धेची इत्थंभूत माहिती ज्यांनी कळवली ते समालोचक हिंगोलीचे समालोचक अतुल शेळके यांचाही यावेळेस सत्कार करण्यात आलाय। मानाचा शिवछत्रपती चषक या स्पर्धेचा हा समारोप आपण येथे बघतोय। सर्वच शिवसैनिकांनी आपलं महत्वाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय आणि जिथे जिथे शिवसैनिक असतो तिथे तिथे योगदान असतं। याच अनुषंगाने मात्र धर्मवीर आनंद दिघे साहेबांना एक मानाचा मुजरा दिला जातोय। ते नगरसेवक झाले नाही पण नगरसेवक बनवले, ते महापौर झाले नाही पण त्यांनी महापौर बनवले, ते आमदार झाले नाही पण त्यांनी आमदार बनवले, ते खासदार झाले नाही पण त्यांनी खासदार बनवले, ते मंत्री झाले नाही पण त्यांनी मंत्री बनवले। राजकारणातील एकच वाघ जे कधी खुर्चीसाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी लढले, अजूनही ते गेले नाहीत, ते जिवंत आहेत प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात। अशा आनंद दिघे साहेबांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेचा समारोप झालाय असे आपण जाहीर करतोय। धन्यवाद।